मामी 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 शीतल मामी लवकर चला. अरे टॅलेंट काय झालं एवढा का पळत आलाय? मामी शीतल तुम्ही बंगल्यावर चला लवकर. बंगल्याव नाही रे बाबा. मामी तुम्हाला ताई साहेबांना बोलावलं लवकर चला. नाही 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 एक काम कर तू त्यांना सांग म्हणा ह्या दोघी रानात गेल्यात. अहो माझं प्लीज ऐका मामी तिथली कंडिशन लई बेकार आहे लवकर चला. अरे पण मामी माझं प्लीज ऐका मी तुमचं वाटेल ते करतो पण लवकर चला मामी. अरे पण ते भैयांना आवडणार नाही ते इथं येऊन सांगून गेलेत बंगल्यावर यायचं नाही म्हणून. हो तेच तर ताई साहेबांना कळलंय ना म्हणून ते चिडलेत. काय हे बया आता ही त्यांना कसं काय कळलं? कुणी सांगितलं? नाही नाही मी सांगितलं म्हणजे ताई साहेबांनाच माझ्याकडून वधवून घेतलंय. मामी तुम्ही लवकर चला आपण जर लवकर नाही गेलो तर तिथली कंडिशन लय बेकार होईल मामी लय वेळ होईल. चला लवकर मामी. शितले चल बाई लवकर चल चल चल. अहो लवकर चला मामी. चल अरे पण नेमकं झालंय काय? काय झालं तिथे गेलो कळलं आधीच चला तुम्ही लवकर. हे टॅलेंट आमची जेडी बरी आहे ना रे? तुमच्याकडे हाय बरी मामी आधी लवकर चला फास्ट. अरे देवा तिथं बंगल्यात गेले आणि काय काय बघायला लागतंय कुणास ठाऊक बाबा. म्हटलं जेडीचं लग्न झालं ती तिच्या घरी गेली मला किती आनंद झाला होता तर कशाचं काय त्या घरात गेल्यापासून रोज एक नवीन काय तर उद्योग आहेच. आता यो लेक जावाई अजून काय काय दाखवणार आहेत कुणास ठाऊक बाई. मी चला लवकर फास्ट. अगं शितले जरा जरा कुठं चाललीस त्याच्या मागणं? तिथं आत काय घडलं असेल काय नाही हे जर विचार कर की जरा. मामी आता विचार करून काय होणार आहे का? जे काय असेल त्याला समोर जावंच लागणार आहे. चला. अगं पण नक्की काय घडलं असेल? आता पुन्हाच ठाऊक एक तर रोज या घरात काय ना काय तर नवीन होतच असते. अगं होऊ देत की पण आपल्या डोसक्याला ताप कशाला? आपण आपलं कामधंदे सोडून हेच करत बसायचंय का? पण आपल्या जयश्रींसाठी एवढं तर केलंच पाहिजे ना आपण मामी. अगं होय करू की पण रोज रोज काय आहे? हे बघा मामी काय नाही होत तुम्ही उगाच उगाच टेन्शन घेऊ नका. आता पतूर काय ना काय तर मार्ग निघत आलाय ना तसा आता बी निघल कशाला टेन्शन. हो इथं काय बोलत बसले आधी आज चला लवकर. अरे टॅलेंट काय झालंय ती तरी सांग की किती काय करतोयस? अहो इथं टाइमपास करत नका बसू ताई साहेब मला ओरडतील या लवकर. शितले ही असं रोजच चाललंय बघ. आता तिथं आत गेल्यावर ताई साहेबांनी नवीन काय काढू नये म्हणजे झालं. मामी असं बोल नका शुभ शुभ बोला आता. नुसतं बोलून काय होणार आहे तेव्हा. पण शितले मला तर असं वाटतंय ह्याच्यावर नक्की काहीतरी चालीम उपाय काढला पाहिजे बघ. हा ते ते नंतर बघू आपण. आता आतमध्ये चला. आता आपल्या समोर नवीन काय वाढून ठेवलंय कुणाच ठाऊक. चला आतमध्ये. प्रतिभा जरा आतमध्ये या आम्हाला बोलायचंय तुमच्याशी काहीतरी. काय झालं ऐसे का बोलवलंय? तुम्हाला असं नाही वाटत की हे सगळं नाही केलं पाहिजे? आम्हाला वाटलंच की तुम्ही यासाठी आम्हाला बोलवलं असणार पण तुम्हाला असं का वाटतंय की हे व्हायला नको होतं म्हणून? आम्हाला माहितीये हर्षवर्धन चुकीचे वागले पण आपण सगळ्यांसमोर जर त्यांना असं बोललो तर देशमुखांचं बाहेर काय नाव राहील? आईसाहेब हेच तर चुकतंय अहो. तुम्ही त्यांना असंच पाठीशी घालताना म्हणूनच तर होतं हे सगळं. आणि मला सांगा हा मुद्दा आता फक्त आपल्या घरापुरता आहे का? ते बाहेरच्या लोकांनाही त्रास देत आहेत. त्यांनी किती वेळ सहन करायचं हे सगळं? आणि एकदा का त्यांची सहनशक्ती संपली की मग काय होणार आहे? तुम्हीच जरा विचार करा. शीतलचा काय संबंध आहे?
पण त्यांनाही त्रास दिलाच ना. या आधी त्यांना त्रास दिला. हे असं किती काळ चालणार? भैयासाहेबांच्या या वागण्याला लगाम घालणं अत्यंत गरजेचं होतं. आणि आईसाहेब, हे सगळं जर तुम्ही केलं असतं तर आम्हाला करायची गरजच पडली नसती ना. हा, आणि राहिला प्रश्न देशमुखांच्या नावाचा. आम्हाला सांगा, भैयासाहेबांनी शीतलच्या घरी जाऊन जो काही दंगा केला, सगळ्यांच्या समोर तमाशा घातला, तेव्हा कुठं राहिलं हो देशमुखांचं नाव? आईसाहेब, तुमच्या लक्षात येत नाहीये, पण तुम्ही भैयासाहेबांनी जी अशी सूट देता, त्यांच्या चुकांवर पांघरून घालता ना, त्यामुळेच ते आपलं नाव जास्त खराब करतायत. हे बघा, तुम्ही तरी विचार करा. तुम्ही आता हे सगळं करतायत आणि भैयासाहेब सहन करतायत, पण काय? भैयासाहेब सहन करतायत म्हणजे आम्ही त्यांच्यावर अन्याय करतोय असं म्हणायचंय का तुम्हाला? अहो, तसं नव्हतं म्हणायचं आम्हाला. मग कसं म्हणायचंय? मी आणि आबासाहेबांनी ना कायमच आमच्यामध्ये आणि भैयासाहेबांमध्ये हा फरक केलाय. का हो? आम्ही मुलगी आहोत म्हणून? अहो, त्याचा काय संबंध आहे इथे? त्याचाच तर संबंध आहे. आहो, आम्ही मुलगी असून सुद्धा हे सगळं करतोय, याचाच त्रास होतोय ना तुम्हाला? आणि भैयासाहेब, ही आबासाहेबांची परंपरा अशा पद्धतीने पुढे चालवतायत, याचा मात्र अभिमान वाटत असेल तुम्हाला. गेलेल्या माणसाबद्दल असं बोलू नका. आम्हाला नाही त्यांच्याबद्दल काही वाटत. त्यांच्याबद्दल आम्हाला अजिबात आदर नाही. आणि ते जे काही वागलेत ना, त्यानंतर तर अजिबातच नाही. आईसाहेब, तुम्ही जे काही सगळं सहन केलंय ना, ते जयश्रींना सहन करायला लागू नये एवढंच आम्हाला मनापासून वाटतं, आणि म्हणूनच ही खबरदारी आम्ही घेतोय. अहो, पण किती दिवस चालणार? तुम्ही भैयांना चांगलं ओळखतात. ते आता शांत बसतील, पण नंतर वचपा काढतील याचा. हो, पण आम्ही असं कसं होऊ देऊ? तुम्ही किती थांबणार आहे इथे? म्हणजे तुम्ही इथून जावं असं सुचवत नाहीये मी, पण तुम्ही आता जे वागताय त्याचे परिणाम तुम्हाला हवेत तसे होतील असं मला वाटत नाहीये. का? कारण आम्ही भैयांना चांगलंच ओळखतो. माणसाची मूळ वृत्ती बदलत नाही. सुंब जळला तरी पीळ जळत नाही. आईसाहेब, जोपर्यंत भैयासाहेब चांगलं वागत नाहीत ना, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. मग त्यासाठी आम्हाला कितीही कठोर पावलं उचलायला लागली ना तरी चालते. हे बघा, आम्हाला एवढंच वाटतंय की तुम्ही आता इतकी टोकाची भूमिका घ्याल आणि नंतर ते सगळं उलटून येईल. तुम्ही इथे नसताना या सगळ्याचे परिणाम जयश्रीला भोगायला लागतील. आईसाहेब, असं काही होणार नाही. हो, जयश्री खंबीर आहेत आणि मुळात त्यांच्या पाठीशी त्यांचं अख्खं कुटुंब आहे. आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. तुम्ही त्याची काळजी करू नका. असं काही होणार नाही. ठीक आहे, आम्हाला जे वाटलं ते आम्ही सांगितलं. ह्या उपर काय करायचं आणि काय करायचं नाही ते तुम्ही ठरवा. फक्त जे काही कराल ते नीट विचार करून करा. नाहीतर त्यांचा संसार सुरळीत व्हावा म्हणून तुम्ही हे सगळं करतायत खरं, पण त्याचे परिणाम वाईट होऊ नयेत एवढीच आमची इच्छा आहे. जयश्री, तुम्ही का असा खचलात? काय नाही. तुम्ही काही चूक केलीये का? जयश्री, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही. मग कशासाठी घाबरता एवढं? ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाण्याचा स्वभावच आहे माणसाचा. आपण जरा सूट दिली की आपल्यावर गुरगुर लाचतो. पण हे बघा, तुम्ही खंबीर राहिलं पाहिजे. तुमच्या मतावर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे. आलंय का ध्यानात? वय.
शितले, अगं अशी का मरणकळा पसरली ह्यांच्या घरावर? मामी, शीतल, या की बसा. असे अवघडलात का? अहो नाही, अवघडल्यागत कुठं तवा. पण मी काय म्हणते ताईसाहेब, काय झालंय? म्हणजे असं तडकाफडकी का बोलवून घेतलं आम्हाला? आम्ही कुठे बोलवले तुम्हाला? तुमच्या जावयानी बोलवले. भैया साहेब, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना मामींशी आणि शीतलशी? हा ते भैया साहेब, तुम्हाला बोलायचंय ना शीतलशी? का काय बोलायचंय त्याची आठवण करून देऊ तुम्हाला? मगाशी इथं जो प्रकार घडला तो पुन्हा सगळ्यांसमोर घडावा अशी इच्छा आहे तुमची. मामी, शीतल, परवा आम्ही तुमच्या घरात येऊन जे काय बोललो त्याबद्दल आम्हाला माफ करा. एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे आमच्या मनात असं काहीच नव्हतं. रागाच्या भरात आम्ही तसं बोलून गेलो. हा आमचं चुकलंच म्हणा, पण खरंच आमच्या मनात काय नव्हतं. पण तरी ताईसाहेबांना तसं वाटत असेल तर आम्ही पुन्हा एकदा तुमची मनापासून माफी मागतो. आणि स्पेशल शीतल तुमची, म्हणजे हे अशा अवस्थेत आम्ही तुम्हाला नको ते बोललो. आम्हाला माफ करा. आम्हाला या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय. इथनं पुढे अशी चूक होणार नाही. प्लीज आम्हाला माफ करा. अहो भैया, तुम्ही कशाला माफी मागताय? एवढा हात जोडून माफी मागायसारखं झालंय तरी काय? अगं जेडे, तू तरी बोल की. नाही मामी, जयश्रीने यांच्यामध्ये खेचू नका. त्यांचा काही एक संबंध नाही. म्हणजे आम्हाला वाटलं म्हणून आम्ही माफी मागतोय. म्हणूनच आम्ही तुम्हाला इथं बोलवले. आता कुणी सांगितलंय म्हणून आम्ही माफी मागतोय असं काय नाही. आम्हाला प्लीज माफ करा. नाही नाही, ह्याची काय बी गरज नाही. एवढं काय झालंच नाही तर. आणि मी समजू शकते ते असं का बोलले असतील. शीतल, तुम्ही आता बंगल्यावर आहात आणि आम्ही तुमच्या समोर आहोत. त्यामुळे जे काही बोलायचंय ना ते अगदी बिनधास्त बोला. कुणालाही न घाबरता. भैया साहेबांनी तुम्हाला त्रास दिला होता ना? भैया साहेबांनी तुमच्या घरी येऊन बंगल्यावर यायचं नाही असं तुम्हाला सांगितलं होतं ना?
नाही नाही ताईसाहेब, असं काय बी नाही. ते म्हणले तसं ते रागाच्या भरात बोलले असतील. आणि तसं बी मी नंतर विचार केला ते असं का म्हणले असतील याचा. त्यांचा गैरसमज झाला होता. त्यांना असं वाटत होतं की मी जयश्रींचे कान भरते. असं आधी बी घडलं होतं, पण नंतर सगळं ठीक झालंच की. ते कसं आहे, आपापसात मतभेद होतात आणि आपण विसरतो आणि नंतर परत येतोच की. आणि तसं बी आता आपण एक कुटुंब आहे. आणि कुटुंब म्हणल्यावर राग, चिडचिड, रुसवं फुगवं होणारच की. शीतल, हा विचार तुम्ही करताय, पण सगळेजण असा विचार नाही करत. उलट याचा आज कुणी गैरफायदा करून घेतला तर? नाही नाही, असं काहीच नाहीये. आम्ही खरंच तुमची मनापासून माफी मागतो. आम्हाला प्लीज माफ करा. अहो पण आता मी असं. अहो नाही, प्लीज माफ केलं म्हणा. हा म्हणजे ठीक आहे. ठीक आहे नाही हो, माफ केलं असं म्हणा प्लीज. तुम्हाला माफ केलं. थँक्यू, थँक्यू सो मच. ताईसाहेब, आम्ही यांची माफी मागितली आणि त्यांनी आम्हाला माफ पण केले. आता आम्ही या अहो ताईसाहेब, बघा बरं त्यांना किती वाईट वाटलं. हा ओ जावई आमच्यासाठी लेकासारखाच असतोय, आणि त्यांनी तर उलट हक्काने येऊन सांगितलं की पोरगी कुठे चुकती ती. अहो पण जयश्रींचं काही चुकलेलंच नाहीये. आम्हाला जेव्हा वाटलं की जयश्री चुकीचं वागताय तेव्हा आम्ही त्यांना खडसावलंय. तसं तुम्हालाही तसं सांगितलंय. आणि आम्ही अहो होय की, ती तर आहेच हो. अहो ज्याचं चुकतंय त्याला बोलायलाच पाहिजे, आणि त्यांनी माफी पण मागितलीच पाहिजे. एकाला वेगळा न्याय, दुसऱ्याला वेगळा न्याय, असं कसं बरं चालेल? अहो पण किती जरी झालं तरी ती जावई आहेत आमचं. मामी, तुमचं हेच तर चुकतंय. तुम्ही त्यांना जावई जावई म्हणून सूट देता ना, म्हणूनच तर ते असे वागतायत. अहो नाही नाही, पण भैयांनी तसं काय. असो, आता विषय निघालाच आहे म्हणून आम्ही सांगतो. जयश्रींची अजिबात काहीही चूक नाही. हे आम्हाला मान्य आहे की आम्हाला त्यांचं वागणं आधी पटत नव्हतं, पण आता खरंच ते नीट वागतायत. ते जे काही करतायत ते सगळं मनापासून करतायत, ते आम्हालाही दिसतंय की. आणि आमची आता त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही.